वारकऱ्यांच्या पालखीचं प्रस्थान आपण बघू शकतो की मंदिराच्या मुख्य सभामंडपामधनं या ठिकाणी होत आहे। आपण बघू शकतो की हजारोच्या संख्येने हे जे वारकरी जे आहेत ते मंदिरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि माऊलींना ज्या पालखीला जो खांदा दिला जातो, जे गावातील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं माऊलींच्या या पालखीला खांदा दिला जातो। आपण बघू शकता या ठिकाणी माऊली माऊली नामघोषामध्ये हे वारकरी जे आहेत, हे खांदेकरी जे आहेत, या ठिकाणी हे प्रस्थान झालेलं आहे आणि माऊलींच्या या पालखीवर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जात आहे। माऊलींचा हा असा विशाल भव्य दिव्य असा हा पालखी सोहळा आपण याच देही याच डोळा पाहू। ज्ञानोबा रायांचा हा पालखी सोहळा, या पालखी सोहळ्यामध्ये लाखोच्या संख्येने वारकरी ज्या पद्धतीने या आळंदी अलंकापुरममध्ये आळंदीमध्ये दाखल झाले, त्याचबरोबर आज माऊलींच्या या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि या प्रस्थान सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा देखील उपस्थित होते। कारण की माऊलींचा हा जो पालखी सोहळा आहे हा अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडण्यासारखा हा पालखी सोहळा असतो। या पालखी सोहळ्यामध्ये आपण बघू शकता की हे जे गावातील जे काही नागरिक आहेत, जे काही तरुण आहेत, त्यांना या पालखीला खांदा देण्याचा मान दिला जातो आणि ते मोठ्या भक्तिभावाने माऊली माऊली नामघोषामध्ये या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान या आळंदीच्या माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातनं होत आहे आणि माऊलींची ही पालखी मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी निघालेली आहे। मंदिर प्रदक्षिणा करून माऊलींची ही पालखी नगर प्रदक्षिणा करून ही आज माऊलींच्या आजोळ या गांधीवाड्यामध्ये मुक्कामासाठी जात आहे आणि आज माऊलींचं प्रस्थान मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि माऊलींची पालखी थोड्याच वेळात नगर प्रदक्षिणा करून आज माऊलींची जी पालखी आहे ती गांधीवाड्यामध्ये जाईल आणि उद्या सकाळी 6 वाजता आरती करून माऊली हे पंढरपूरच्या दिशेने हे प्रस्थान ठेवले जाणार आहे आणि आज माऊलींचं या पालखीचं प्रस्थान मोठ्या उत्साहात या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो की वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो मोठा उत्सव जो आहे, दिंड्या पताका या ठिकाणी जे वैष्णव आज टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नाचत या माऊलींच्या प्रस्थानासाठी या आळंदी नगरीमध्ये दाखल झाले होते आणि आज माऊलींचं जे प्रस्थान आहे ते मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी पार पडलेलं आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरामध्ये आज माऊलींचं हे जे प्रस्थान आहे हे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। अनेक असे अनुभव या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये भक्तांना या ठिकाणी अनुभवायला मिळतात आणि आज मोठ्या उत्साहामध्ये ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन न्यूज, आळंदी।